हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅच स्टार्ट केली होती. त्यातला आपला सायन्स 1 चा चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर सुरू होता. याच्यातला आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला आणि सेकंड चॅप्टरचा आपण फर्स्ट लेक्चर जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या. त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदमच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर राहणार आहे आपला. तुमच्या 10th बोर्ड साठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असा हा या चॅप्टरचा व्हिडिओ राहणार आहे. बघा मग आता, आणि तो जो आहे तो आपला मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह बद्दल संपूर्ण माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये या क्लासमध्ये आपण घेणार आहोत. सो चांगल्या प्रकारे याला जर जमत असेल तर 2 to 3 टाइम्स जो आहे तो व्हिडिओ रिपीट करून बघा. या व्हिडिओ नंतरच पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्ट जो आहे तुम्ही क्लिअर करून टाका या मेंडेलिव्ह बद्दल, बिकॉज फिक्स क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे 99.99. बघा मग आता, द्मित्री इनोविच मेंडेलिव्ह हा जो आहे तुमच्या समोर दिसत आहे, हा एक रशियन केमिस्ट आणि हा जो आहे आपला फादर ऑफ क्लासिफिकेशन ज्याला म्हणतो. सगळ्यात आपल्या क्लासिफिकेशनच्या दुनियामध्ये सगळ्यात तहलका मचवून टाकला होता यांनी. सगळ्यात जबरदस्त क्लासिफिकेशन दिला होता आणि याच्या क्लासिफिकेशनच्याच भरोशावर आता जो आपला पिरियडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल, तो पण आहे. याचा बहुत मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे या आपल्या क्लासिफिकेशन मध्ये. आफ्टर फेलियर ऑफ न्यूलँड्स, सगळ्यात पहिले डोबेरेनरनं आपला क्लासिफिकेशन दिला, तो फेल झाला. न्यूलँड्सनं आपला क्लासिफिकेशन दिला, तो सुद्धा फेल झाला. त्याच्यानंतर आपला आला हा मेंडेलिव्हज. बा मग आता, कॉल्ड फादर ऑफ क्लासिफिकेशन, ही ऑल्सो अरेंज द एलिमेंट. याने सुद्धा काय केला, जसा डोबेरेनरनं ऍटॉमिक मास पकडला, जसा न्यूलँडनं ऍटॉमिक मास पकडला, तसाच या मेंडेलिव्हनं सुद्धा ऍटॉमिक मासच पकडला आणि ऍटॉमिक मास नुसारच त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्याला काय केला होता, अरेंज केला होता. पहा मग आता, मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. यानं का केला होता, जुने जे ऍटॉमिक मास होते त्याच्यावर हा विश्वास नाही ठेवला होता. जुन्यामध्ये जे काही गडबड वगैरे झाली असं त्याला वाटला होता आणि त्यानं का केलं, जेवढे पण एलिमेंट त्याच्या काळामध्ये माहित होते 63 एलिमेंट, सगळेच्या सगळे एलिमेंटचे ऍटॉमिक मास डबल त्यानं का केला होता, मोजला होता. आणि मोजता मोजता त्याला काही गडबड बी दिसला. जसा एक गडबड होती बेरेलियमची. बेरेलियमचा पहिलेचा ऍटॉमिक मास होता 14.09. जेव्हा तो मेंडेलिव्ह जेव्हा मोजला तेव्हा बेरेलियमचा ऍटॉमिक मास आला 9.4. पहा मग आता, एवढी मोठी गडबड जी आहे या बेरेलियम मध्ये झाली होती. मग बेरेलियमची प्लेसेस जी आहे ते बदलून गेली होती आणि त्याच्यामुळेच बोथचा प्रॉब्लेम पण येत होता असा त्याला दिसला होता. त्याच्यानंतर हा जो होता मेंडेलिव्ह नो 63 एलिमेंट, याच्या काळामध्ये 63 एलिमेंट होते. ही क्लासिफाय एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ ऍटॉमिक मास. यांनी सुद्धा ऍटॉमिक मासच्या भरोशावरच, डोबेरेनर, न्यूलँड सारखाच यांनी सुद्धा ऍटॉमिक मासच्या भरोशावरच का केला होता, क्लासिफिकेशन केला होता. अँड स्टडीड देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. आणि ऍटॉमिक मास नंतर त्यांना पण का केला होता, सेम प्रोसेस केला होता सुरुवातीची, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला होता. फक्त एक चेंज का केला होता, दुसऱ्यावर विश्वास न ठेवता, डाल्टनवर न, डोबेरेनरवर नाही, न्यूलँड्सवर नाही, स्वतः ऍटॉमिक मास पूर्णपणे मोजून टाकला होता. मेंडेलिव्ह टूक द फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड हायड्राइड फॉर्म बाय द एलिमेंट, बेसिक प्रॉपर्टी सगळा काय त्यानं का केला होता, स्टडी करून टाकला होता. आता पहा, त्यांनी का केला होता, अरेंजमेंट केला होता एका स्पेसिफिक फॉर्म मध्ये. जसा इथं बघा तुम्हाला दिसत असेल, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, हे सगळे काय प्लेस केला होता. त्याच्यानंतर आता जर पाहाल तुम्ही, पोटॅशियम, कॅल्शियम, त्याच्यानंतर इथं एक एलिमेंट जो होता तो ऑलरेडी डिस्कवर होता. कॅल्शियम नंतरचा एलिमेंट जो होता तो होता टायटेनियम. कॅल्शियम नंतरचा एलिमेंट कोणता होता, टायटेनियम. आफ्टर कॅल्शियम द नोन एलिमेंट वॉज टायटेनियम, बट त्या टायटेनियमची जे प्रॉपर्टी होती ते या ॲल्युमिनियम सोबत काही मॅच होत नव्हती. मग त्याने काय केला होता, हा जो बॉक्स आहे हा जसाच्या तसा ठेवून दिला होता आणि त्या टायटेनियमची प्रॉपर्टी या सिलिकॉन सोबत मॅच होत होती. मग त्याने काय केलं, या सिलिकॉनच्या समोर जो आहे टायटेनियमला ठेवून दिला आणि बाकीचे एलिमेंट मग समोर जाऊन त्याने काय केला होता, प्लेस केला होता. तो एवढा हुशार होता का इथं जो आहे तो जागा रिकामी ठेवून दिला होता. आता पहा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहो, चांगला लक्ष देऊन ऐका. तो का केला होता, वॅकंट बॉक्स ठेवला होता, म्हणजे इथं रिकामी जागा ठेवला. आणि तो का म्हटला होता की आज नंतर, काही वर्षानंतर, काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर या वॅकंट बॉक्सवर, या जागेवर कोणीतरी एक येणार आहे, कोणता तरी एक एलिमेंट कोणत्या तरी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये डिस्कवर होणार आहे आणि तो एलिमेंट या बॉक्स मध्ये जाणार आहे. आणि तो का केला होता, त्या एलिमेंटची पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टी सुद्धा तो प्रेडिक्ट करून टाकला होता. म्हणजे तो भविष्यवाणी करून टाकला होता
की हा एलिमेंट या असा येणार आहे, याची केमिकल प्रॉपर्टी एवढी राहणार आहे, याची डेन्सिटी एवढी राहणार आहे, हा मेटल राहणार आहे का नॉन मेटल राहणार आहे, सगळ्याच्या सगळ्या याचा बॉइलिंग पॉइंट, याचा मेल्टिंग पॉइंट, सगळ्याच्या सगळा त्यानं सांगून दिला होता, जो एलिमेंट अजून भेटायचाच आहे. आणि काही वर्षानंतर जेव्हा तो एलिमेंट भेटला, तो एक्झॅक्ट बरोबर जसा त्यांनी सांगितलं होता तसाच्या तसाच एलिमेंट तो भेटला. एवढा तो हुशार प्राणी होता मेंडेलिव्ह, त्याच्यामुळेच याला फादर ऑफ क्लासिफिकेशन आपण म्हणतो. पण याच्यामध्ये थोडे काही गडबड बिचारा होऊन गेले त्याच्यामध्ये. पहा मग आता आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर अशा प्रकारे सगळं ठेवला. फॉर्म्युला ऑफ बेरिलियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड आणि कॅल्शियम ऑक्साइड, BeO, MgO, CaO. मग एका लाईन मध्ये आले. त्यानं का केला होता, फॉर्म्युला पाहिला होता, जे पण सेम प्रॉपर्टी होते त्याने त्याला का केला होता, व्हर्टिकल ठेवला होता, आणि जे डिफरंट होते त्याने त्याला का केला होता, हॉरिझॉन्टल ठेवून दिला होता. ऑन द बेसिस ऑफ दिस मेंडेलिव्ह फॉर्म्युलेटेड अ पिरियडिक लॉ. त्यानं का केला होता, पिरियडिक हा शब्द पहिल्यांदा त्याने यूज केला होता. पिरियड्स, ग्रुप्स हे शब्द त्यानं पहिल्यांदा यूज मध्ये आणले होते त्याच्या लॉ, त्याच्या पूर्ण काही क्लासिफिकेशन मध्ये. पिरियडिक लॉ त्यानं दिला होता. हा लॉ सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. लॉ काय, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर पिरियडिक फंक्शन. पहा लक्षात ठेवा, पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याच्यानंतर एक जसा आपला मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ म्हणतो, याला आपण कोणता म्हणतो, याला आपण मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. तसाच एक मॉडर्न पिरियडिक लॉ सुद्धा येणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. तो मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये सगळा काय सेम राहणार आहे, फक्त या मासेसच्या जागी इथं नंबर राहील. मासेसच्या जागी काय राहील, इथं नंबर. पण आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पिरियडिक हा शब्द त्यांनी पहिल्यांदा यूज केला होता. पिरियडिक म्हणजे काय होते, एका डेफिनेट इंटरवल नंतर ते रिपीट होणार आहे. जसा सनराइज आणि सनसेट, जसा सनराइज झाला काही वेळानंतर सनसेट होते, पुन्हा काही वेळानंतर सनराइज होते, तर ते एक पिरियडिक प्रॉपर्टी आहे. पिरियडिक नेचर आहे आपल्या सनचा किंवा आपल्या अर्थचा, तो सनराइज सनसेट तो होत राहते. तशा प्रकारे त्यानं सगळ्यात पहिले एक पिरियडिक हा शब्द आणला होता. द फेनॉमेनॉन विच इज रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड पिरियडिक. फॉर एक्झाम्पल कोणता आहे, सनराइज सनसेट. डबल काही इंटरवल नंतर होते त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो पिरियडिक. त्यालाच काय म्हणतो आपण, पिरियडिक. लक्ष ठेवा चांगला, द ट्युब्युलर अरेंजमेंट ऑफ दिस एलिमेंट बेस्ड ऑन द पिरियडिक लॉ कॉल्ड मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि त्यांनी सुरुवातीला सगळ्यात पहिला पिरियडिक टेबल हा असा एक शब्द त्यांना आपल्या या पूर्ण टेबलमध्ये क्लासिफिकेशन मध्ये आणला होता. त्यांनी हॉरिझॉन्टल रो जो होता पिरियडिक टेबल मधला, त्याला नाव दिलं त्यांनी पिरियड्स. हे जे हॉरिझॉन्टल वाले आहे याला का नाव दिला होता त्यांनी, त्याला पिरियड्स का नाव दिला होता. पहा, हे जे हॉरिझॉन्टल वाले आहे याला का नाव दिला होता त्यांनी, पिरियड्स. आणि हे जे वर्टिकल वाले आहे, हे जे वर्टिकल वाले आहे याला का नाव दिला होता त्यांनी, ग्रुप्स. वर्टिकल कॉलम जे होते, वर्टिकल कॉलम इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप. यांनी कोणता नाव दिला होता त्याला, ग्रुप. हॉरिझॉन्टल वाले पिरियड, वर्टिकल वाले ग्रुप. आता पहा इथं जे आहे टोटल 7 पिरियड होते. देर आर 7 पिरियड नंबर 1 to 7 आणि टोटल जे होते ते 8 ग्रुप होते. 7 पिरियड आणि 8 ग्रुपचा असा त्यांनी एक आपला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल बनवला होता. ओके, आता याचे काही मेन फीचर्स होते मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे. पहा मग आता, द हॉरिझॉन्टल रो इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड पिरियड. जे हॉरिझॉन्टल वाले रो होते त्याला का नाव दिला होता, पिरियड. आणि त्याला नंबर दिला होता का 1 to 7. देअर आर 7 पिरियड्स, दीज आर नंबर्ड फ्रॉम 1 to 7. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन पर्टिक्युलर पिरियड शोज रेग्युलर ग्रॅज्युएशन. आता पहा त्याची जे प्रॉपर्टी होती पिरियड मध्ये ते थोडे कसे होत जात होते, चेंज होत जात होते. म्हणजे आपण काय करत आहोत, मेटल कडून हळूहळू नॉन मेटल कडे जात आहोत. प्रॉपर्टी जी आहे सुरुवातीला इकडे एकदम चांगला वाला मेटल, थोडासा खराब मेटल, त्याच्यापेक्षा थोडासा खराब मेटल, त्याच्यापेक्षा थोडासा खराब मेटल, मेटलॉइड, थोडासा खराब नॉन मेटल, थोडासा चांगला नॉन मेटल, एकदम चांगला नॉन मेटल. अशा प्रकारे तो हळूहळू त्या प्रॉपर्टी काय होत जाते, चेंज होत जात होते. एकदम हळूहळू स्लोली ग्रॅज्युअली जे होत होते ते रेग्युलर त्याचा होत होता. आता पहा जसा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आता हे जे आहे लिथियम, बेरिलियम हे काय होते आपले मेटल. हा जो होता हा होता मेटलॉइड. आणि हा जो आहे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे कोणते आहे आपले नॉन मेटल. बघा मग आता इथं काय होत आहे, हळूहळू मेटल कडून आपण नॉन मेटल कडे जात आहोत. जसा आपण लेफ्ट कडून राईट कडे जात आहोत आपण मेटल कडून नॉन मेटल कडे जात होतो.
As we go from the left to right, you can see slow variation in the properties of element from metal to non-metal. आपण मेटल कडून नॉन मेटल कडे जातो. ओके. वर्टिकल कॉलम इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप. जे वर्टिकल कॉलम होते त्याला काय म्हटलं होतं आपण? ग्रुप. देर आर 8 ग्रुप्स नंबर्ड फ्रॉम 1 to 8. ग्रुप्स ऑफ 1 to 8 आर फर्दर डिवायडेड इंटू ए अँड बी सब ग्रुप. अशा प्रकारे त्यांना सब ग्रुप वगैरे दिला होता. आता जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो आपला मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. एकदम इम्पॉर्टंट दोन्ही कॉन्सेप्ट आहेत. चांगल्या प्रकारे लक्ष द्या. इकडे तिकडे पहा नको. पहिले जे आहे इकडे लक्ष द्या. कोठं मन भटकत असेल तर तो सोडून द्या ना. पहिले इकडे पहा. आता मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पहा. मग आता मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाय ऑल एलिमेंट, ऑल नोन एलिमेंट. त्याच्या काळामध्ये जेवढे पण एलिमेंट होते नोन वाले त्याला माहित होते, सगळेच्या सगळे त्यानं का करून टाकला होता? क्लासिफाय करून टाकला होता. हा पहिला मेरिट आहे. चांगलं लक्ष द्या. मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाईड. इकडे पहा, चांगला लक्ष द्या. पहिले कान खोलून ऐका. मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाय ऑल नोन एलिमेंट. सगळेच्या सगळे एलिमेंटला क्लासिफाय करणारा पहिला केमिस्ट होता, पहिला सायंटिस्ट होता. केप्ट वॅकंट स्पेसेस फॉर एलिमेंट येट टू बी डिस्कवर्ड, ऑल्सो प्रेडिक्ट देअर प्रॉपर्टीज. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं का हा जो आहे रिकाम्या जागा ठेवला होता. कोणासाठी जागा ठेवला होता? तर कोणीतरी 10 वर्षानं, 20 वर्षानं, 100 वर्षानं, 2 वर्षानं कोणते तरी एलिमेंट येणार आहे ना, त्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज जे आहे ते एकदम सिमिलर त्यानं प्रेडिक्ट करून टाकला होता का असा असा एक एलिमेंट या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भेटणार आहे आणि त्याची प्रॉपर्टी अशी अशी राहणार आहे असं त्यानं सांगितलं होतं. सेम टू सेम तसेच प्रॉपर्टी भेटले होते. एवढा जबरदस्त तो माणूस होता. देवेअर. आता त्यानं नाव पण दिला होता. एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. एका म्हणजे होते अल्टरनेट, म्हणजे तो भेटणार आहे. पहा मग आता जसं आता इथं 3 बॉक्सेस आपल्याला, इथं खूप सारे बॉक्सेस वॅकंट दिसत आहेत, तर आपण या तिघांची गोष्ट करू. इथं दिसत आहे आता तुम्हाला हे 3 बॉक्सेस. या 3 बॉक्सेस मध्ये पहा, हा पहिला बॉक्स आहे, हा दुसरा बॉक्स आहे, हा तिसरा बॉक्स आहे. या पहिल्या बॉक्स मध्ये समजा त्यानं सांगितलं होतं का इथला नाव कोण होता? एका बोरॉन. म्हणजे याची प्रॉपर्टी जी आहे ते बोरॉन सारखे राहील असं त्यानं सांगितलं होता. इथं त्यानं सांगितलं होता एका अल्युमिनियम आणि इथं त्यानं सांगितलं होता एका सिलिकॉन. आणि काही दिवसानंतर ते एलिमेंट भेटले सुद्धा. एका बोरॉनचं नाव होता आपला स्कॅन्डियम, एका अल्युमिनियमचं नाव होता आपला गॅलियम आणि एका सिलिकॉनचं नाव होता आपला जर्मेनियम. ओके. दे वेअर लॅटर फाउंड टू बी करेक्ट. एका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम, एका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. हा वाला टेबल जो आहे हा चांगला लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट टेबल आहे. तुमच्या मॅच द पेअर मध्ये येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. 2 मार्क्स साठी किंवा 1 मार्क साठी, 1 और 2 मार्क्स साठी येण्याचे एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे. चांगला लक्षात ठेवा. बोरॉन, स्कॅन्डियम, अल्युमिनियम, गॅलियम, सिलिकॉन, जर्मेनियम. आता याला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? आपली कोणती पण नॉर्मल ट्रिक लक्षात ठेवा. बोर स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला, बोर खाल्ला, बोर माहिती आहे तुम्हाला? बोर, ठीक आहे ना. बोर जे आहे ते स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला. आलू, इथं पहा, आलू गल्लीत गेला. बोर स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला, आलू गल्लीत गेला. सिली मिस्टेक केला आणि जर्मनीले गेला. सिली कुठे गेली? तर जर्मनीला गेली. लक्षात ठेवा. बोर स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला, बोर स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला, आलू गल्लीत गेला, सिल्ली जर्मनीला गेली. लक्षात राहील. बोर स्कॅन्डियम मध्ये जाऊन खाल्ला, एका बोरॉन स्कॅन्डियम, आलू गल्लीत गेला गॅलियम, सिल्ली जर्मनीला गेली, सिल्ली जर्मेनियम. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा स्वतःची कोणती ट्रिक पण बनवली असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगू शकता. पहा मग आता वेन नोबल गॅसेस वेअर डिस्कवर्ड लॅटर, तेव्हा आता पहा जेव्हा त्यांना हा नोबल पिरियडिक टेबल जेव्हा बनवला होता मेंडेलिव्हनं, तेव्हा नोबल गॅसेसचा काही नामोनिशाण नव्हता. पण काही दिवसानंतर, काही वर्षानंतर नोबल गॅसेस डिस्कवर्ड झाले. मग आता नोबल गॅसेसला ठेवायचा कुठं? पण तो एवढा हुशार होता मेंडेलिव्ह का त्याच्या टेबलमध्येच त्यानं वेगळा असा एक डब्बा बनवला आणि तिथं नोबल गॅसेसला त्याने ऍडजस्ट केला. बरोबर. जुन्या पिरियडिक टेबलला काहीच धक्का न लागता, विदाउट चेंजिंग प्रिव्हियस टेबल त्यानं का केला होता? विदाउट डिस्टर्बिंग पोझिशन नोबेल गॅसेसला त्यानं का केला होता? प्लेस केला होता. जसं आता पहा, हा इथं तुम्हाला दिसत असेल, हा वाला जो आहे, हा जो दिसतोय हेलियम, निऑन, आर्गन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हा जो आहे हा आपला नोबल गॅसेस. म्हणजे हा एवढा टेबल, या टेबलच्या समोरच त्याने एक डब्बा ठेवला आणि इथं सगळेच्या सगळे त्यानं नोबल गॅसेसला ठेवला होता. यालाच आपण इनर्ट गॅसेस सुद्धा म्हणतो. आता पहा अल्युमिनियमची आणि गॅलियमची काही प्रॉपर्टीज जो प्रेडिक्ट केला होता ना, खरोखर जसे झाले का पाहून घेऊ आपण.
पहा आता ऍटॉमिक वेट त्यानं सांगितलं होतं 68 आणि भेटला किती 69, एकचा फरक. डेन्सिटी सांगितला होता 6 आणि भेटला किती 5.9, फक्त 0.1 चा फरक. मेल्टिंग पॉइंट त्यानं सांगितला होता का लो राहील आणि ऍक्च्युअल मध्ये तो कसा राहील आपला रूम टेम्परेचर मध्ये लो मध्ये 29 नॉर्मल होता लो मध्येच. व्हॅलेन्सी सांगितला होता की 3 राहील, तर 3च त्याची व्हॅलेन्सी होती. मेथड ऑफ डिस्कव्हरी कशी होती, तर फ्रॉम द स्पेक्ट्रम, तर स्पेक्ट्रम मधूनच भेटला होता आपल्याला. ऑक्साईड जो होता त्याने सांगितला होता का O3 राहील, तर याचा पण O3 होता. म्हणजे जे जे त्याने सांगितला होता का अशा प्रकारचा एलिमेंट भेटणार आहे, तर सेम टू सेम एलिमेंट जो आहे तो भेटला होता. त्यानंतर आता काही आपला मेंडेलीव एवढा चांगला काही काम करून गेला तरी पण बिचाऱ्याचे काही जे होते थोडेसे चुका झाले होते, काही फेलियर झाले होते आणि त्या फेलियरलाच म्हणतो आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियोडिक टेबल. पहिला लक्षात ठेवायचा आहे मेरिट्स आणि दुसरा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला डिमेरिट्स. बिचाऱ्याचे थोडे काही फेलियर झाले होते, 4 फेलियर्स आहेत, 4ही तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले हायड्रोजन. आता हा हायड्रोजन जो आहे हा मोठा बदमाश आहे. हायड्रोजन बदमाश का होणार, तर हायड्रोजन जो आहे तो दोन दोन प्रॉपर्टी रिझेम्बल करते, दोन दोन प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे. एक आहे अल्कली मेटलचा आणि दुसरी प्रॉपर्टी आहे हॅलोजनची. लक्षात ठेवा हायड्रोजन कडे दोन प्रॉपर्टी आहे, इकडे इधर भी मुंह मारता है उधर भी मुंह मारता है, असा हायड्रोजन आहे. कोणासारखे दोन प्रॉपर्टी आहे, अल्कली मेटल सारखे पण आणि हॅलोजन सारखे पण. तर मग तो का करत होता, याला इकडे ठेवला. हायड्रोजन रिसेम्बल अल्कली मेटल ॲज वेल ॲज हॅलोजन्स, therefore no fixed position given to hydrogen in periodic table. मग त्याला ठेवायचा कुठं, आता बी तसाच आहे तो हायड्रोजन, आताही काही बदलला नाही आहे, एकदाची जशी राहते तशीच राहते. हायड्रोजन आताही तसाच आहे, त्याच्यामुळे हायड्रोजनचा मोठा प्रश्नच आहे आता बी. पण आता थोडाफार तो सुधारलाय, त्याला मार करून आपण सुधारवलं. पण बिचारा मेंडेलीवची काही गलती नव्हती, पण हायड्रोजनची गलती होती का तो दोन प्रॉपर्टी रिझेम्बल करताय. पण लक्षात आपल्याला ठेवायचं आहे त्याच्या डिमेरिट्स मध्ये, हायड्रोजन रिझेम्बल टू प्रॉपर्टीज, अल्कली मेटल अँड हॅलोजन. सो नो फिक्स पोझिशन गिवन टू हायड्रोजन, त्याच्यामुळे हायड्रोजन साठी काही फिक्स पोझिशन नाही आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, सेकंड वाला जो होता आयसोटोप्स. आता हे एक डेंजर गोष्ट आहे, पहा चांगलं तुम्हाला पहिले काय कॉन्सेप्ट होते तो लक्षात ठेवायचा आहे. जसं आता आयसोटोप्स आर atoms have same element with different atomic mass and therefore should be given different position, but they are chemically similar, hence they should be given same position. आता पहा आयसोटोप्स म्हणजे होते का ते पहिले समजून घ्या. ते जर समजलं तुम्हाला आयसोटोप्स म्हणजे, तर तुम्हाला हा वाला पण कॉन्सेप्ट समजून जाईल. हे बदमाशच होते आयसोटोप. बघा मग आता आयसोटोप म्हणजे काय होते, जसा एक एलिमेंट आहे, या एलिमेंट मध्ये समजा का ऍटॉमिक मासची गोष्ट करतो आपण. एका एलिमेंट इथं दोन एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट हा दुसरा एलिमेंट. आता समजा का याच्याकडे प्रोटॉन आहे 11 आणि न्यूट्रॉन आहे याच्याकडे 11. प्रोटॉन पण किती आहे 11, न्यूट्रॉन पण किती आहे 11. याच्याकडे प्रोटॉन जर 11 असेल तर इलेक्ट्रॉन बी किती असेल याच्याकडे 11. मग याचा मला सांगा ऍटॉमिक नंबर किती असेल, ऍटॉमिक नंबर असेल याचा 11, ऍटॉमिक नंबर म्हणत आहोत. आणि याचा जो आहे ऍटॉमिक मास नंबर किती असेल रे, याचा ऍटॉमिक मास नंबर 11 + 11 हा होईल 22. आता हा दुसरा एक एलिमेंट आहे किंवा तोच एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस झालाय. कसा चेंजेस पहा, याच्याकडे प्रोटॉन जे आहे ते आहे 11, प्रोटॉन किती आहे 11. आता जर प्रोटॉन 11 असेल तर इलेक्ट्रॉन किती असेल, इलेक्ट्रॉन बी 11 असेल. त्याच्यामुळे याचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो किती राहील आपला 11. बट याच्याकडे आता समजा का न्यूट्रॉन एक एक्स्ट्रा येऊन गेला, याच्याकडे न्यूट्रॉन समजा का 12 झाले. आता याचा समजा का आपण ऍटॉमिक मास नंबर पाहिलो तर याचा ऍटॉमिक मास नंबर राहील 23. ऍटॉमिक मास नंबर किती राहील याचा 23. मग आता सम एलिमेंट हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. काही एलिमेंट असे राहते सेम एलिमेंट, सम एलिमेंट हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन but different number of neutron, so their atomic number is same, atomic number is same but atomic mass number is different, but atomic mass number is different. पहा प्रोटॉन सेम आहे म्हणजे atomic number सेम आहे, but number of neutron is different, so atomic mass number is different, so their physical properties are same but chemical properties are different. त्याच्यामुळे त्याची केमिकल प्रॉपर्टी जी आहे ती डिफरंट राहते. फिजिकल वेगळे, केमिकल वेगळे, डिफरंट राहते, काही सेम राहते.
त्याच्यामुळे या आयसोटोपचा कोणता पोझिशन राहील तो काय आपण या मेंडेलिव्हनं सांगू शकला नव्हता. आयसोटोप म्हणजे समजलं सेम एलिमेंट राहते, सेम एलिमेंट म्हणजे त्याचे काय राहते, प्रोटॉन सेम राहते ना, न्यूट्रॉन वेगळे राहते, त्याच्यामुळे त्याचा ऍटॉमिक नंबर सेम राहील पण ऍटॉमिक मास नंबर हा डिफरंट राहील. सो देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर सेम बट केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण आयसोटॉप्स. आणि हा आयसोटॉप्स चा बहुत मोठा एक प्रश्न होता आणि आयसोटोप पण तो काय होता त्याच्या डिमेरिट मध्ये बिचारा चालला गेला होता. जसं आता पहा O16 आहे, O18 आहे, तर मग याला ठेवायचा कुठं, 16 मध्ये ठेवायचा का 18 मध्ये ठेवायचा ऑक्सिजनला, तो एक प्रश्नच होता. त्यानंतर एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टी टुगेदर, आता पहा नाही. त्यानंतर आता पहा इथं समजा का एक बहुत मोठा पुन्हा प्रश्न होता का हा वाला जो आहे कोबाल्ट आणि निकेल यांचा जो आहे ऍटॉमिक मास नंबर जो आहे तो जवळजवळ 58 आहे. ऍटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल आर सेम. कोबाल्ट आणि निकेलचा ऍटॉमिक मास कसा आहे, सेम आहे. तर मग आता ऍटॉमिक मास सेम आहे तर समोर कोणाला ठेवायचा ना मागे कोणाला ठेवायचा. कोबाल्टला समोर ठेवला तर निकेलला रागेल, निकेलला समोर ठेवला तर कोबाल्ट रागेल, त्याच्यामुळे यांना कोणाला कुठं समोर मागे ठेवायचं याच्याबद्दल एक बहुत मोठी अँबिग्विटी होती. अँबिग्विटी म्हणजे काय होते, कन्फ्युजन. कोबाल्ट इथं लक्षात कसा ठेवायचा आहे तुम्हाला, ऍटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल हॅज सेम, सो अँबिग्विटी बिटवीन वेअर टू प्लेस देम, त्यांना कोणाला समोर ठेवायचा ना कुठं ठेवायचा हा एक बहुत मोठी अँबिग्विटी होती. त्यानंतर फोर्थ वाला जो होता अजून एक तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचा आहे, मेन आहे तो पण. जसं आता पहा इथं आपल्या टेबलकडे आपण थोडंसं येऊन जाऊ, एक मिनिट. हा आता पहा मेंडेलिव्हनं काय केला होता, वॅकंट बॉक्सेस ठेवला होता, बरोबर आहे. इथं पहा किती आहे हा 40, इथं किती दिसत आहे आपल्याला 40, इथं किती दिसत आहे मला 47. आता 40 आणि 47 मध्ये त्यानं काय केला होता बिचाराने एक बॉक्स ठेवला होता. त्यानंतर जर आपण पाहू इथं अजून एखादा समजा का 40 आणि 47 मध्ये पहा एक बॉक्स ठेवला होता पण आता तिथं एकच एलिमेंट येईल का, 41 वाला पण येऊ शकते, 42 वाला येऊ शकते, 43 वाला येऊ शकते. कधी कधी का केला होता त्यानं एक्स बॉक्स ठेवला होता आणि भविष्यामध्ये 2-3 एलिमेंट डिस्कवर्ड होऊन गेले होते. कधी कधी का केला होता त्यानं असे 3-4 बॉक्स ठेवला होता रिकामे, 3-4 बॉक्स ठेवल्यानं एकच एलिमेंट भेटला. त्याच्यामुळे इथं पण त्यानं वॅकंट बॉक्सेस ठेवला पण किती एलिमेंट डिस्कवर्ड होणार आहे, कधी होणार आहे ते काय तो एकदम परफेक्टली सांगू शकला नव्हता. सांगितला होता तशाप्रमाणे झाले पण होते पण तो एक्झॅक्ट काय सांगितला नव्हता का किती एलिमेंट असं येणार आहे आणि कशा प्रकारचे ते राहणार आहे. तर असे हे 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पहा चारही मी एक वेळा तुम्हाला सांगून देतो, चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. एक मिनिट पहा मग आता सगळ्यात पहिला कोणता आहे पहा, पहिला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला हायड्रोजन बद्दल. हायड्रोजन रिझेम्बल 2 प्रॉपर्टीज विथ अल्कली मेटल एज वेल एज हॅलोजन, सो वेअर टू प्लेस देम, त्याला कुठे ठेवायचा हा एक मोठा प्रश्न होता. दुसरा कोणता आहे आपला आयसोटॉप्स. आयसोटॉप्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, सो देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर सेम बट केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट, सो कन्फ्युजन वेअर टू प्लेस देम. दुसरा आयसोटॉप्स. तिसरा आहे आपला कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट अँड निकेल हॅज सेम ॲटॉमिक मास नंबर, सो वेअर टू प्लेस देम, अँबिग्विटी बिटवीन वेअर टू प्लेस देम. त्यानंतर फोर्थ वाला आपला वॅकंट बॉक्सेस. वॅकंट बॉक्सेस he found vacant boxes but how many boxes were, how many elements were discovered later he did not classify किंवा did not tell. तो सांगितला नव्हता की किती एलिमेंट भेटणार आहे किंवा एक ठेवला कधी कधी बॉक्सेस तर 2-3 एलिमेंट भेटून जात होते, 2 ठेवला तर एकच एलिमेंट भेटत आहे, अशा प्रकारे थोडासा गडबड होता. तर हे 4 डिमेरिट जे आहे हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. असा होता आपला हा बिचारा मेंडेलिव्ह आणि हा होता आपला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स आणि त्यानंतर आपण पाहिलो काही त्याचे डिमेरिट्स. आता हे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे काही मेरिट डिमेरिट होते, याला पूर्ण ओव्हरकम करायसाठी सगळ्यात जबरदस्त आणि त्याला आतापर्यंत बिलकुल तोड भेटला नाही असा एक पिरियडिक टेबल आहे आणि तो वाला पिरियडिक टेबल म्हणजे आहे आपला मॉडर्न पिरियडिक टेबल. आता हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे आपण पुढच्या क्लासमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. याच्यानंतर कोणताच टेबल आला नाही. सगळ्यात पहिले आला होता डोबेरनर,
त्यानंतर आला न्यूलँड, त्यानंतर आला मेंडेलिव्ह. सगळ्यांनी ॲटॉमिक मासच पकडून ठेवला होता. पण या मॉडर्न वाल्यानं का केला होता ते सगळं काय आपण पुढच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पटकन आपले जास्तीत जास्त सबस्क्राईब होते, आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. फ्री बॅच आपण स्टार्ट केली आहे. पूर्णच्या पूर्ण तुमचा रिस्पॉन्स द्या, म्हणजे आपण अजून जोशमध्ये तो पूर्ण आपण सिलेबस लवकर संपू. तोपर्यंत थँक्यू सो मच.